या नवीन मॅचच्याकडे डोकावतोय. अर्थात हिंदुस्तानी चिरपुली बी टीम चांगलं नाव आहे, कारण आम्ही म्हणतो ना, जो एक बार गलती करता है उसे इंसान कहते हैं, इंसान की हर गलती माफ करता है उसे भगवान कहते हैं, गलतियों पर गलती करता है उसे पाकिस्तान कहते हैं, पाकिस्तान की हर गलती माफ करता है उसे हमारा देश हिंदुस्तान कहते हैं. हिंदुस्थानी चिरपुली बी टीम या ठिकाणी उतरलेले आहे. एका बाजूला आम्ही बघतोय भुईर 11 बी टीम, माफ करा भुईर 11 लेनार संघ. विनोदजी भुईर साहेब स्ट्रायकिंगवर असतील आणि नॉन स्ट्रायकिंगवर सागर. पहिला बॉल, गोलंदाज तयार. धीरज पाटील राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र निश्चित कव्हर ड्राईव्ह करायचा होता विनोद भोईर साहेबांचा. आशाळभूत नजरेने पुन्हा एकदा अंपायरकडे बघितलं, वाटलं होता चेंडू वाईड असेल, परंतु निश्चितच आमचे क्वालिफाईड प्रोफेशनल अंपायर निरंजन सावंत सर तटस्थ आहेत. नाही, चेंडू व्हायलेट आहे, निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. गोलंदाज तयार धीरज पाटील. यावेळेस पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह, पॉईंटच्या डोक्यावरून हा चेंडू खेळायचा होता. आउटफील्डमध्ये ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु विनोदजी भुईर सर फक्त सिंगल धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट केली गेली आणि या मॅचचा आनंद घेण्यासाठी आमचे निलेशजी पाटोळे साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून गेल्या 8 दिवसामध्ये एक स्पर्धा पार पाडली गेली, छत्रपती शिवाजी महाराज चषक. थँक्यू सो मच निलेशजी पाटोळे साहेब. मॅचकडे जाऊया. गोलंदाज तयार धीरज पाटील. सागर एक क्लासिकल बॅट्समन आहे. आम्ही SPL 2019 आठवेल आम्हाला. त्या SPL 2019 मध्ये सागर नावाचं वादळ खूप घोंगावलं होतं. मंडप डेकोरेटर्स सुजय म्हात्रे, आपण या ठिकाणी यायचं आहे. चांगली लढत, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना या ठिकाणी आपण सर्वजण अनुभवतोय, मनमुराद आनंद घेतोय. सागरच्या बॅटमधनं यावेळेस चेंडूला खूप उंची दिली गेली. लॉंग ऑनला डीपमध्ये शतरक्षक वेगाने पोहोचला. याला म्हणतात कठीण जेल सोपा कडणं आणि सोपा किल्ला जेल एक सहजगत्या पकडणं. कॅचेस विन द मॅचेस. जर तुम्ही जेल पकडला नाही तर खऱ्या अर्थानं बिरवाडी संघाच्या कर्णधाराला तुम्ही फोन करू शकता की जेल सुटल्यानंतर काय परिणाम होतात. आपण वेळ जास्त गेली नाही, यापूर्वी सामना बघितला, कैलाश भांडेचा जेल सुटला. जेल नाही तर पूर्णपणे मॅच गमावली. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, तुम्ही क्वालिटीचा क्रिकेट जर खेळत असाल ना तर पहिल्यांदा जेल पकडा. एक सोपा जेल पकडला, मोठा झटका लागतोय. सागर नावाचं वादळ पुन्हा एकदा घोंगवण्यापूर्वी शांत झालं आणि शांततेनंतरची शांतता आणि वादळाच्या आधीची शांतता या ठिकाणी पाहायला मिळाली. बॅट्समन सागर बॅक टू द डगआउट. नेक्स्ट मॅच वाशिंद आणि आडगाव, दोन्ही संघाचे कॅप्टन लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. झेंडा स्पोर्ट्स आडगाव आणि वाशिंद टीम. यावेळेस फटका चांगला आहे, फुल परफेक्ट पॉवरफुल वंडरफुल, क्या बात आहे. स्लॉक स्वीप जणू काही पाहायला मिळाला बॅट्समन विनोद भोईर सर. आम्ही सातत्याने कौतुक करू विनोद भोईर साहेबांचं. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे, अनेक माणसांवर प्रेम करतात. कारण आम्ही म्हणतो ना, ढेर सारा पैसा नहीं हमारे पास, लेकिन दुनिया को जीतने का हौसला रखते सिर्फ प्रेम से और प्यार से. क्रिकेट खेलने के लिए ज्ञान चाहिए, हे ज्ञान खऱ्या अर्थानं विनोदजी भोईर साहेबांकडे आहे. क्या बात आहे. कव्हर ड्राईव्ह, एक चांगला फटका सजवलाय. डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता. चांगली बॅटिंग, फटके सुद्धा सुंदर पाहायला मिळाले, परंतु जास्त धावा आल्या नाही. विनोद भोईर सर, वेळ कमी मिळाला. अति घाई संकटात नाही, कारण ही जबाबदारी होती. बॅट्समन विनोद भोईर साहेब बॅक टू द डगआउट. एक मोठा मासा पुन्हा एकदा गळाला लागतोय. एक मोठी विकेट पडली विनोद भोईरच्या माध्यमातून. 2 गड्याच्या मोबदल्यात धाव संख्येला कुठेतरी थोडासा स्वल्पविराम लागलाय. धावा त्या फक्त आणि फक्त 3. धीरज पाटील यशस्वी ठरतो. पहिल्या षटकाचा विचार केला तर मंडाटरी पॉवर प्ले, धावा जास्त काही दिल्या नाही, खर्च केला नाही. एक जबाबदारीची जेमतेम गोलंदाजी पाहायला मिळाली. मोजून आणि मापून बॉल फेकले जात आहेत. टप्पा खूप चांगला पाहायला मिळतोय. मी सातत्याने म्हणतोय, गुडलँड स्पॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट एरिया फॉर द बॉलर. गोलंदाजी करण्यासाठी तुम्हाला गुडलँड स्पॉटवर चेंडू फेकावे लागतील आणि त्यानंतर तुम्हाला चेंडू टर्न करावे लागतील. वेगाने त्या चेंडूचा प्रवास झाला पाहिजे, तेव्हा मात्र बॅट्समनला तो चेंडू खेळण्यासाठी खूप मोठ्या अडथळ्यांना सामोरं जावं लागतंय. पहिलं षटक संपलं, धावा त्या फक्त आणि फक्त 3 धावा. एक हलकीशी सुरुवात पाहायला मिळाली, पण म्हटलं जातं मित्रांनो, क्रिकेटमध्ये कोणता क्षण येईल की त्या सामन्याला कलाटणी प्राप्त होईल. आयुष्यामध्ये कोणता एक क्षण येईल, एक विचार तुमचं आयुष्य बदलून जाईल. एक आयडिया जो बदल दे आपकी दुनिया. क्रिकेटचं एक षटक जर हाणामारीचं पाहायला मिळालं तर खूप मोठी धावसंख्या उभी राहू शकते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 3,
दोन सलामीवीर डगाऊच्या आशयाला पोहोचले. दोन नवीन बॅट्समन सेट होण्यासाठी थोडासा वेळ जातोय. बॅट्समन असेल धनेश आणि संकेत, ही जोडी बघूया काय कामगिरी करते. कारण म्हटलं जातं पहिल्याच घासाला खडा लागल्यानंतर उर्वरित सगळं जेवण आम्ही हळुवारपणे करतो. कोणता खडा पुन्हा एकदा दातांमध्ये घुसेल हे सांगता येत नाही. त्या पद्धतीने त्या दोन बॅट्समनला पुन्हा एकदा कर्तबगारी करायची आहे. बॅट्समन धनेश आणि बॅट्समन संकेत. दुसरे षटक फजल असेल, एक चांगला खेळाडू आहे फजल. चेंडू रिलीज करताना अतिशय हलक्या हाताने आणि जबाबदारीने रिलीज करतोय, क्या बात आहे. परंतु क्षेत्ररक्षणामध्ये यावेळेस चुकी नाही तर हा खूप मोठा गुन्हा पाहायला मिळाला. कारण याला म्हणतात लेझी क्रिकेट, याला म्हणतात इझी क्रिकेट. आयुष्यामध्ये तुम्ही कोणतीच गोष्ट इझी घेऊ शकत नाही आहे आणि त्याहीपेक्षा तुम्ही कोणतीही गोष्ट जास्तीत जास्त सिरियस घेऊ शकत नाही आहे. फक्त तुम्हाला प्रत्येक गोष्ट मेंटेन करायची आहे. यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये झालेली चुकी, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार 4 धावा. खूप वेळानंतर हा चौकार येतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, इनसाइड आउट. स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न झाला परंतु डिस्पॅच करू शकले नाही. एकच सिंगल स्ट्राईक रोटेट केली गेली. एका सिंगलने धावफलक पुढे सरकलं. धावा आहेत त्या 8. विशाल भांगरे कौतुक आम्ही करू सातत्याने स्कोररच्या भूमिकेमध्ये. हो हो हो, पॅटचा फ्लो जर बघितला पूर्णपणे पाठीमागून पुढेपर्यंत आला. फटका सजवलाय डीप कव्हरला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक फजल चांगली गोलंदाजी करतोय पण धावांची भूक आहे ना ती मिटता मिटेनाशी झाली. याचं कारण आहे धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 10. दुसरं षटक मार्गस्थ आहे. फजल गोलंदाजी करतोय. 2 महत्त्वपूर्ण विकेट गेल्या. मी तर म्हणेन सागर नावाचं वादळ येण्यापूर्वी शमवलं. त्यानंतर मात्र विनोदजी भुईर साहेब, कमी वेळ मिळाला, कमी वेळेमध्ये जास्त फायदा मिळवायचा होता म्हणून की काय एक स्ट्रोक खेळला गेला, चुकीच्या फटक्यावर बाद झाले. डान्सिंग ऑन दी विकेट, डान्सिंग ऑन दी ट्रॅक. कारण खेळपट्टीला ट्रॅक हा एक आवर्जून शब्द आम्ही उल्लेखतोय. कारण कधीतरी क्रिकेटची वॉकॅब्युलरी चेक केली तर हे शब्द आम्हाला क्रिकेटच्या वॉकॅब्युलरीमध्ये सापडतात. धावा 1 ने पुढे सरकल्या. धावा आहेत त्या 11. 11 रन्स. फजल चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. फजलच्या माध्यमातून चांगली बॉलिंग. यावेळेस ओव्हरपिच बॉल होता, अक्रॉस द लाईनने फटका सजवलाय. मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा लेझी क्रिकेट. त्या क्षेत्ररक्षकाच्या हातातून 2 वेळा चुका झाल्या. मी तर म्हणेन सातत्याने एक चुकी करणं म्हणजे तो मोठा गुन्हा ठरवला जातो. याच्या आधी एक चौकार जाऊन दिला आणि आता मात्र झेल सुटली गेली. या चुका खूप मोठ्या असतात म्हणून की काय म्हटलं जातं मित्रांनो, तुम्हाला समुद्राच्या किनाऱ्यावर राहून फक्त लाटांचा तुम्ही आनंद घेऊ शकता. तुम्हाला जर पोहायचं असेल तर सातत्याने सांगावं लागेल, आदमी ओ नहीं होता जो हवा के साथ बदले, आदमी ओ होता है जो हवा का रुख बदले. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तुम्हाला पोहावं लागेल. गोलंदाज तयार फजल. इनसाइड आउट. यावेळेस पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू. जजमेंट चुकली गेली. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाला डोक्याच्या वरून चेंडू निघून गेलाय. चौकार 4 धावा. निश्चितच फिल्डिंग रिस्ट्रिक्शनमध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ झाला आणि धावा आहेत त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. मी मगाशी सांगितलंय क्रिकेटला शाप आहे चढ उताराचा, भरती ओहोटीचा. पहिल्या षटकामध्ये ओहोटी पाहायला मिळाली आणि त्यानंतरच्या 5व्या मिनिटामध्ये पुन्हा एकदा भरती आली. या समुद्राला उधाण आलंय. पहिल्या षटकामध्ये 3 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा. 12 चेंडू फेकले आणि धावा आहेत त्या टीमची टोटल बघू शकाल 17 धावा. नक्कीच धावसंख्येचा आकार आणि थोडीशी गती थोडीशी वाढली गेली. 17 धावा आहेत त्या 12 चेंडूमध्ये जमल्यात. बघूया उर्वरित पहिल्या इनिंगमधील उत्तरार्धामध्ये काय घडतंय. कारण काय घडेल, काय बिघडेल, काय चांगलं होईल, काय वाईट होईल, कोण हिरो ठरेल, कोण विलन ठरेल, कोण राजा होईल, कोण रंक होईल, कोण यशस्वी होईल, कोण अपयशीतेकडे जाईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला काही सेकंदात पाहायला मिळतील. गोलंदाज तयार नरेंद्र. हो हो, यावेळेस मात्र खूपच चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. नरेंद्रच्या हातातून चेंडू रिलीज केला गेला. अचूक टप्पा, लाईन अँड लेंथ परफेक्ट. ज्या वेळा तुम्हाला विकेट टेकिंग गोलंदाजी तुम्ही करू शकत नसाल तेव्हा मात्र हा टप्पा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असेल. कारण ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवणं आणि बॅट्समनला मोठा फटका खाण्यापासून करण्यापासून वंचित ठेवणं. निश्चितच यावेळेस मात्र दिशा चुकली गेली. फुलटॉस चेंडू होता, फक्त दिशा दिली गेली. चेंडू निघून गेला वेगाने. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रॅकिंग शॉट, चौकार आला. 4 धावा. नरेंद्र दुसऱ्या चेंडूवरचा चौकार आल्यानंतर निश्चितच इम्प्रोव्हायझेशन दाखवावं लागेल. आपण बघतोय लेनार्ड टीम थोडीशी पुढे सरकत चालली आहे. धावा आहेत त्या 21 रन्स. सुजय भगत आज मात्र वेगळ्या भूमिकेमध्ये घुसलेले आहेत.
दर दिवशी वेगळ्या भूमिकेमध्ये घुसलेले असतात. जसा वेळ मिळेल तसा क्रिकेटचं वेळ त्यांना इथपर्यंत खेचून आणतं. थँक्यू सुजय भगत, चांगलं सहकार्य त्यांचं सुद्धा लाभलंय. आउट ऑफ द लेग स्टम्प्स, यस इट्स अ वाईट बॉल. पुन्हा एकदा एक धाव जोडली जाईल. टीमची टोटल आपण बघू शकाल 22 धावा.
हॅलो हॅलो. हॅलो. थँक्यू. थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण जोडतोय या मॅचकडे जातोय. 40 धावांची मोहर लागली गेली. आपण बघतोय मी मगाशी सांगितलं होतं पहिल्या षटकामध्ये 3 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा 14 आणि आता मात्र 12 गोलंदाजी मार्कवर तयार. यावेळेस पुन्हा एकदा शॉट ऑफ गुड लेनचा चेंडू बुडवलाय, फेकून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. वाटलं नव्हतं विनोद भोईर साहेब संघाच्या धावसंख्या एवढ्या वाढल्या जातील, कारण पहिल्या षटकामध्ये मी तर म्हणेन 3 धावा, दुसऱ्या षटकामध्ये विकेट गेल्या 2 आणि त्या मात्र धावा या ठिकाणी वाढताना पाहायला मिळाल्या. आडगाव टीम कर्णधार आणि वासिन टीमचा कर्णधार लगेचच यायचा आहे. यस, यावेळेस मात्र थोडासा स्विंग झाला, बाहेर टर्न झाला, तोपर्यंत अंपायर इशारा करतील. यस, वाईट बॉल आहे. एक धाव पुन्हा एकदा टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. धावा आहेत त्या 45. यावेळेस कुटना टेक तमाशा देख नटराजन शॉट, चेंडू निघून जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रो. 4 धावा. खूप मोठी धावसंख्या उभारण्याचं योगदान या 2 बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावसंख्या भरकन वेगाने वाढली. धावा त्या धावफलकावर 49. विजयासाठी तब्बल अर्धशतक कंप्लीट करावं लागेल चिरपोली टीमला. चिरपोली टीमने सुद्धा हा विचार केला असेल की पहिल्या चेंडू पहिल्या षटकामध्ये 3 धावा, त्यानंतर 2 विकेट गेल्यात, एवढी धावसंख्या उभारली जाईल का? पण क्रिकेट आहे मित्रांनो. नागबोडी वळण घेऊन ही बॅटिंग झाली गेली. 49 धावा. या ठिकाणी नाणेफेक केली जात आहे. झेंडा स्पर्श 8 गाव आणि वासिद या 2 संघाच्या दरम्यान. आदरणीय हेमंतजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जात आहे. बघू शकाल आपण यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूब व्ह्युअर्स या संपूर्ण सामन्याचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. थँक्यू सो मच विजयभाई भगत साहेब. ही व्यवस्था केली गेली कारण ज्यांना येण्यासाठी इथपर्यंत वेळ मिळत नाही ना, ती माणसं घरोघरी आनंद घेत आहेत. टी व्हीवर सुद्धा चांगल्या प्रकारे मॅचेस आनंद घेण्यासाठी व्यवस्था केली गेली tenniscricket.in ची. थँक्यू सो मच. वेलकम धर्मवीर चषक 2021. आडगाव टीम ऑन द टॉस अँड इलेक्टेड फील्ड फर्स्ट. नक्कीच राजेश मडके सरांचा निर्णय झाला आहे की आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू आणि बॅटिंग करावी लागेल वासिन टीमला. तत्पूर्वी पुन्हा एकदा या मॅचचा लेखाजोखा केला जाईल. 49 धावा आणि 50 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी चिरपोली टीमला. नक्कीच 50 धावा जर बनवायच्या असतील तर सातत्याने स्वतःला सांगावं लागेल, यस प्लेइंग इट माय वे. हे आत्मचरित्र तुमचं आहे ना, ते तुम्हाला वाचावं लागेल आणि काय आत्मचरित्र आहे ते तुम्हाला दाखवावं लागेल. क्रिकेट हा तुमच्या ब्लडमधील असाल तो मात्र तुम्हाला जागा करावा लागेल. चिरपोली टीमला जिंकण्यासाठी 50 धावांची गरज. 2 सलामीवीर फाटवा मैदानाकडे. खेळपट्टी आपण बघतोय, आपली वाट बघते खेळपट्टी. कधी एकदा 2 खेळाडू पहिल्यांदा खेळपट्टीवर येत आहेत, हे मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी आतुरता लागलेली आहे. आमच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा हा सामना खूप महत्त्वाचा असेल. याचं कारण आहे की पहिले 12 संघ एकमेकांच्या समोर लढत आहेत. 10 संघ लढलेत आणि त्यातील मात्र आम्हाला 5 संघ विजयी प्राप्त झालेत.
यामधून सुद्धा एक संघ जिंकेल तो 6 असेल आणि पहिली लढत दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल वासिंदा आणि झेंडा स्पोर्ट्स आडगाव. झेंडा स्पोर्ट्स आडगाव टीमनं नाणेफेक जिंकले, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय झाला आहे. दोन्ही संघ सज्ज व्हायचा आहे, तयार राहायचं आहे, कारण ही मॅच संपल्यानंतर लगेचच दुसऱ्या मिनिटाला आपलं क्षेत्ररक्षण लागेल याची नोंद आपण घ्या. वेळ सगळ्यात महत्त्वाची आहे. 2 सलामीवीर अर्थातच बाळा आणि त्याच्यासोबत आपण बॅट्समन बघू शकाल धीरज पाटील ज्याने पहिले षटक हाताळलं आणि चेरपोली संघासाठी एक स्टार गोलंदाजी केली. निश्चितच एक 70शी जुळली गेली, फक्त 3 धावा खर्च करून चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर पुन्हा एकदा बॅटिंगसाठी दमखम दाखवण्यासाठी धीरज पाटील तयार. सोबतीला बॅट्समन बाळा. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक लेनार्ड संघाच्या माध्यमातून गोलंदाज तयार होईल रोहित. यस, दुपारचं सत्र आहे. 11:01 वाजून 14 मिनिटे झाली. मैदानाचं वैशिष्ट्य सगळं वातावरण भगवमय, ॲटमॉस्फिअर वातावरण खूप चांगलं पाहायला मिळतं आहे. आनंदाचं वातावरण आहे, जणू काही क्रिकेटची पंढरी आणि हे क्रिकेटचे वेडे या क्रिकेटकडे वळलेले आहेत. पहिला बॉल रोहित तयार. पहिलाच बॉल खेळण्यासाठी सज्ज होईल बॅट्समन बाळा, मॅन फ्रॉम चेरपोली. शॉट ऑफ गुड लेंथ. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, झेल होण्याचा प्रयत्न होता. निश्चितच पॉईंटच्या दिशेला इनफिल्डमध्ये झेल सुटली. झेल सुटल्यानंतर धमाके होतात. यापूर्वीच्या मॅचमध्ये बघितलं कैलाश भांडे एक साधा सोपा झेल अभयच्या हातातनं सुटला आणि त्यानंतर मात्र 45 धावा या 3 षटकामध्ये पूर्ण केल्या. कैलाश भांडेची सुटलेली झेल सामना जिंकवला. झेल सुटला, संकट ओढावलंय. ओव्हरपिच बॉल होता, बॅकफुटवर येऊन हार्ड पंच पाहायला मिळाला. अनादर कॅच ड्रॉप. गोलंदाज काय करेल? पहिल्या चेंडूवर झेल सुटली, दुसऱ्या चेंडूवर झेल सोडली. कॅचेस विन द मॅचेस. झेल सोडाल तर गोलंदाजाचं तुम्ही थोडंसं मन खच्चीकरण केलं जात आहे. निश्चितच तुम्हाला गोलंदाजाला जर एव्हरग्रीन ठेवायचं असेल, सातत्याने पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्याचा वाढवायचा असेल तर तुमची युनिटी महत्त्वाची आहे. तुमचं बॅकअप नसेल तर तो काही करू शकत नाही आहे. गोलंदाज तयार. यावेळेस लेंथ बॉल होता. बॅट्समनकडे चेंडू पोहोचण्यासाठी थोडासा उशीर झाला. बाळा पूर्णपणे अँगल चेंज केला होता, राऊंड केला स्वतःच्या शरीराचा, ॲक्रॉस द लाईन केली, मिडल स्टंपवर आले, फटका सजवण्याचा प्रयत्न केला. मी तर म्हणेन मिड विकेट शॉटला या ठिकाणी इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मंडॅटरी पॉवर प्ले, बंधनकारक क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. वन्स अगेन यावेळेस मात्र बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू फेकला होता. पुन्हा एकदा ॲक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु गोलंदाजाची कमाल बघा. तुम्ही पाहू शकाल खूप चांगली चेंडू फेकतोय, कारण या क्रीजवर, या खेळपट्टीवर, या ट्रॅकवर योग्य जागा निवडून चेंडू रिलीज केले जात आहेत. या संपूर्ण स्पर्धेचा मान सन्मान, अभिमान खऱ्या अर्थानं आमच्या डोळ्यामध्ये घुसणारी आणि मनाला आनंद निर्माण करून देणारी मोटार बाईक मॅन ऑफ द सिरीज असेल. ही मॅन ऑफ द सिरीज कोण घेऊन जाईल? 7 दिवसामध्ये होणारे स्वप्न पूर्ण असेल. शॉट ऑफ गुड लेंथ. निश्चितच पुल करण्याचा प्रयत्न झाला बॅट्समन बाळाच्या माध्यमातून, परंतु चेंडू पडल्यानंतर अजिबात उसळी घेतली नाही, स्टंपच्या खालोखाल राहिला आणि उर्वरित काम विकेट किपरच्या माध्यमातून अर्थातच विनोदजी भोईर संघाचे पाठीराखे आहेत. मी तर म्हणेन खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. प्रत्येक व्यक्तिमत्वाला त्यांचा सहवास आहे. भोईर 11 लेनार्ड संघाच्या माध्यमातून आज या मॅचमध्ये नेतृत्व करताना पाहायला मिळत आहेत विनोदजी भोईर. गोलंदाज तयार. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, दर्जेदार गोलंदाजी. ओव्हरपिच बॉल, चेंडू थांबणार नाही, येईल व्यासपीठावर. पाहुण्यांना सलामी देणारा हा A1 क्वालिटीचा धर्मवीर चषक 2021 मधील बॅट्समन बाळाच्या माध्यमातून आलेला हा षटकार 6 धावा. पहिलं षटक संपलं. या षटकाराने षटकाची सांगता केली गेली. मी तर म्हणेन वेळ निघून चालली आहे. जसे जसे वेळ निघून जाईल, जशा जशा मोमेंट संपतील तेव्हा तेव्हा मात्र संघर्ष वाढत जाईल. म्हणून की काय, 10 धावा आहेत त्या धावफलकावर. तुम्हाला तुमचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल ना, तर वर्तमानामध्ये तुम्हाला हातच्या ठेवून हे क्रिकेट खेळावं लागेल. 10 धावा धावफलकावर. किती बनवायचे? अजूनही 18 चेंडू आणि 40 धावांची गरज चेरपोली टीमला. संघर्ष तर आहे, कारण संघर्षाशिवाय जीवन कसलं. 18 चेंडू 40 धावांची गरज प्रत्येक षटकामध्ये. मी तर म्हणेन रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय. 13.30, 33, 35 ने तुम्हाला पुढे जायचं आहे. आणि आत्ता मात्र थोडीशी जबाबदारी वाढली. जबाबदारी वाढल्यानंतर झोप कमी होते आणि कमी झोप मिळाली की संघर्षाचं मैदान तुम्हाला खूप अवघड वाटत असतं. अशक्य या जगामध्ये असं काही नाही आहे. गोलंदाज तयार. दुसरं षटक मार्गस्थ.
धनेश खोलवर टप्प्याचा चेंडू इनसाइड आउट. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय सागर. बॅटिंग मध्ये दमखम नाही परंतु क्षेत्ररक्षण करतोय सागर. हे स्वप्न आहे प्रत्येकाचं की आम्हाला पहिल्यांदा धर्मवीर चषक 2021 मध्ये खेळायला मिळायला हवं. कारण निश्चितच चांगले चांगले संघ आपण बघतोय आणि ज्या संघाला क्वालिटी आहे ते संघच या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि खऱ्या अर्थानं विजयभाई भगत साहेब यांना हॅट्स ऑफ करतात, सलाम करतात. डान्सिंग ऑन दी विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. पुल करण्याचा प्रयत्न होता बॅट्समन बाळाचा परंतु निश्चितच बॅट आणि बॉल यामधील थोडंसं अंतर पाहायला मिळालं. चेंडू निघून गेला. विकेट कीपर फजलच्या हातामध्ये. माफ करा विनोद भुईर सर आहेत पाठीमागे. हो हो वन्स अगेन अचूक टप्पा होता थोडासा बाहेर या ठिकाणी फेकला गेलाय. वाईट बॉल पुन्हा एकदा घोषित करतील. आपण धावा बघू शकाल धावफलकावर 12. आता याच 12चे लाख करायचे की लाखाचे 12,000 करायचे हे बॅट्समनला दाखवावं लागेल. कारण बनवायच्या आहेत त्या अजूनही चेंडू शिल्लक असतील. 16 चेंडू 38 धावांची आवश्यकता या क्षणापासून असेल. फटके सजवले जात आहेत परंतु तुम्हाला आत्ता मात्र डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायचं आहे ना तर तुम्हाला एक्सप्रेसमध्ये बसून जमणार नाही. तुम्हाला फ्लाईटमध्ये बसावं लागेल आणि फ्लाईट शॉट खेळावे लागतील. तुम्हाला वाऱ्याशी वार्तालाप करणारे स्ट्रोक्स खेळावे लागतील. तेव्हा मात्र ही मॅच कुठेतरी एक बॅलन्सवर आणण्याचं काम बॅट्समनच्या माध्यमातून केलं जाईल. अन्यथा या क्षणापर्यंत थोडासा बॅकफुटवर आहे चेरपोली संघ. धावा आहेत फक्त 13. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आला. एक चांगली झेल पकडली गेली. बॅट्समन धीरज पाटील बॅक टू द रेगआउट. निश्चितच एक चांगला मोठा झटका लागताना यूज विकेट पाहायला मिळाली. 13 धावांवर पहिला गडी बाद चेरपोली टीम. आपण बघू शकाल एक गडी बाद 13 धावा. मजबूत पकड निर्माण केली या मॅच मध्ये आतापर्यंत लेना टीमने. कारण आपण बघतोय ही मॅच आहे ना ही नागमोडी वळण घेत गेली. प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आणि 4 षटकांचा खेळ झाल्यानंतर आपण बघितल्या टीमची टोटल आपण बघितली तब्बल 49 धावा. ही मॅच आहे मित्रांनो. क्रिकेट आहे जणू काही आमचा श्वास आणि प्रत्येक हवेगणिक ही मॅच कुठे फिरेल हे सांगता येत नाही. हो बाळा पहिल्या चेंडूपासून या खेळपट्टीवर संघर्ष करतोय. कारण बाळाला माहिती आहे हरलो तर परतीचा प्रवास करावा लागेल, जिंकलो तर पुढील फेरीमध्ये आपल्याला चान्स मिळेल. निश्चितच जर तुम्हाला तुमचा रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतः तयार करा. निश्चितच बाळाला मात्र ही जबाबदारी घ्यावी लागेल. सलामीला आलाय बाळा चेरपोली संघासाठी. यावेळेस एजचा आवाज आला होता पण निश्चितच विकेट किपरला बीट करून चेंडू निघून जाईल. पुन्हा एकदा डी झोनमध्ये 1 धाव येईल. षटक संपलं. 2 षटकांचा खेळ झाला आणि धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 14 धावा. शेवटचे 12 चेंडू आमचे स्कोरर आम्हाला पुन्हा एकदा दाखवताना 36 धावांची गरज असेल चेरपोली टीमला. 12 चेंडू 36 धावा. प्रत्येक षटकामध्ये 3 मोठ्या स्ट्रोकची गरज. 18 आणि 18 इज इक्वल 36. तुम्ही 36 धावा बनवल्या तर मात्र पुढील फेरीमध्ये प्रवेश कराल. पण मी म्हटलं आत्ता मात्र अग्निकुंड आहे. या अग्निकुंडामध्ये तुम्हाला उडी घ्यावी लागेल. दाहकतेचा विचार करून जमणार नाही. कारण तुम्हाला चक्रव्यूह भेदायचा आहे. 12 चेंडू आणि 36 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. तेव्हा मात्र चेरपोली टीम कुठेतरी विजयाचा सुगंध दरवळेल. अन्यथा ही विजयाची फुलं त्याच पद्धतीने कुस्करली जातील. 12 चेंडू 36 धावा खूप मोठं आव्हान. कर्णधार विनोद भोईरने ही जबाबदारी दिली. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज तयार विनोद. नक्कीच विनोद भोईर विकेट किपर आणि विनोद गोलंदाजी मार्कवर तयार. बाळा आणि बाळा 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. फुलटॉस चेंडू आणि याचं रूपांतर बीमर मध्ये झालंय. चेंडू मैदानाच्या बाहेर निघून गेला. खराब क्षेत्ररक्षण. जजमेंट होती. वाटलं होतं हा चेंडू झेल पकडला जाईल परंतु अतिशय हलक्या हाताने वाटलं ही जबाबदारी शेवटच्या मोमेंटला फेकून दिली की काय. निश्चितच चेंडू हाताला ब्रश करून निघून गेला. बिल्डिंगला स्पर्श केलाय. आलेल्या या 6 धावा +1 नो बॉल असेल आणि या नो बॉलवर फ्री हिट.
डबल धमाका. धावसंख्या या 7 धावेने फरकाने वेगाने सरकली. 21 धावा धावफलकावर. आत्ता मात्र विजयासाठी 12 चेंडू आणि 29 धावांची गरज. बाळा आहे खोलवर टप्प्याचा चेंडू कमबॅक केलंय गोलंदाज विनोदने. ही जबाबदारी असते कारण म्हटलं जातं मित्रांनो क्रुशल मोमेंट. तुम्ही वर्षभर किती अभ्यास केला हे जरी महत्त्वाचं असलं तरी परीक्षेमध्ये 3 तासामध्ये काय करता याला महत्त्व आहे. 9 चेंडू होता आणि गोलंदाजाने ही जबाबदारी घेतली. इम्प्रोव्हायझेशन दाखवलं. हा बदल मात्र केला. निसर्गाचा नियम आहे बदल. शॉट ऑफ गुडलेन. शॉट ऑफ पूल करण्याचा प्रयत्न झालाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक सागर आहे उभा. क्षेत्ररक्षण झालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. निश्चितच नॉस्टॅक एंडवरचा बॅट्समन सातत्याने सांगत असताना की हे सगळे चेंडू आहेत ना ते बाळाला खेळायचे आहेत कारण बाळा जर खेळला तर चिरपोली संघ कुठेतरी पुन्हा एकदा आशा पल्लवित करेल. आपण बघतो स्टान्स चांगला आहे. फटके चांगले खेळतो. बॉटम हँडचा वापर सुद्धा चांगला करतो. मनगट शाबूत ठेवतोय. बायसेप ट्रायसेप सुद्धा खूप बाळाचे चांगले स्ट्रॉंग आहेत म्हणून की काय बाळाला सलामीला पाठवलाय. चौरंगी चिरा खूप चांगल्या प्रकारे खेळतोय बाळा. बघू आपण या मॅचमध्ये कुठपर्यंत घेऊन जाईल. ही नौका किनाऱ्यापर्यंत जाईल का. अजूनही गटांगळ्या खाते ही नौका कारण आपण धावा बघतोय फक्त आणि फक्त 23 रन्स. ओ हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न केला. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मात्र येईल. ह्या एका सिंगलने धावसंख्या 1 ने पुढे सरकली. टीमची टोटल आपण बघू शकाल 24 धावा. 1 2 से काम नहीं चलने वाला. अगर ये मुकाबला आपको जीतना है तो बहुत बड़ा प्रयास करना तो पड़ेगा. आखिर प्रयास ही जिंदगी का दूसरा नाम होता है. संघर्ष तुम्हाला करावा लागेल. स्ट्राइक रोटेट केली गेली. बॅट्समन असेल नरेंद्र. हो हाफ ट्रॅकर बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मी तर म्हणेन चेंडू अडवला सुद्धा आणि चेंडू त्यानंतर ढकलला सुद्धा. निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार येताना पाहायला मिळतोय. निश्चितच गिअर फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. कधी कधी आम्ही प्रयत्न करतो पण आम्हाला यश मिळत नाही. याचं कारण आमचे लक नसतात. कधी कधी प्रयत्न करत नाही आम्ही लकी असतो आम्ही यशस्वी होतो. कधी कधी प्रयत्न आणि नशीब या दोन्ही गोष्टी मिळून येतात आणि त्या मात्र या ठिकाणी होताना चिरपोली टीमच्या बाजूने पाहायला मिळाल्या. चौकाराला जेल सुटली गेली. पुन्हा एकदा शॉट ऑफ गुडलेन. क्या बात आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं. स्वीट साऊंड. चेंडू निघून गेला मैदानाच्या बाहेर. षटकार. 2 चेंडू मध्ये धावांची भर घेतली गेली. 10 आणि धावा आहेत त्या 34 धावा धावफलकावर. अजूनही 16 धावा या विजयापासून थोड्याशा अंतरावर असतील. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज चिरपोली टीमला. सामना या क्षणाला बॅलन्स स्थितीमध्ये आणलाय बॅट्समन नरेंद्रने. हो यावेळेस निश्चितच ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर चेंडू फेकला होता. मी तर म्हणेन वाईड यॉर्कर होता. निश्चितच फक्त हलकीशी कट पाहायला मिळाली. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षण झालं. 3 षटकांचा खेळ झाल्यानंतर धाव फलकावर धावा पाहायला मिळतील 35 आणि शेवटचे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावा होताना अनेक वेळा बघितलेल्या आहेत परंतु तेवढी बॅटिंग करावी लागेल. तुम्हाला तुमच्या स्वप्नांना सांगावं लागेल की आमची संकट खूप मोठी जरी असली तरी स्वप्न त्याहीपेक्षा मोठी आहेत. आत्ता मात्र स्वप्न बघावी लागतील. 6 चेंडू 15 धावा. स्वप्न ती असतात जी झोपल्यानंतर पडत नाही. स्वप्न ती असतात जी तुम्हाला आयुष्यभर झोपू देत नाही. मंजिलें उन्हीं को मिलते हैं जिनकी सपने में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता जिनकी उड़ान हौसलों से होती है. तुमचे हौसले बुलंद करावे लागतील. प्रयत्न करावे लागतील. टीम मीटिंग झाली असेल तर क्षेत्ररक्षण लावा. शेवटची 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. नक्कीच जी मॅच खूप चांगली पाहायला मिळाली. खूप मजा येते आमच्या प्रेक्षकांना ही मॅच बघण्यासाठी कारण हू विल विन दिस मॅच. हाऊ इज दॅट. काय चाललंय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजून यायची बाकी आहेत. 6 चेंडू आणि 15 धावा. हू विल विन दिस मॅच आय डोंट नो अबाउट दॅट बट मॅच विल बी हाय अँड व्होल्टेज. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जाईल. 6 चेंडू 15 धावा. स्ट्रायकिंगवर आपण बॅट्समन बघू शकाल नरेंद्र आणि नॉन स्ट्रायकिंगवर बाळा. शेवटचं षटक कल्पेशकडे असेल कारण कल्पेशला इमॅजिनेशन पॉवर दाखवावी लागेल आणि बॅट्समनला त्याचा मेंदू शांत ठेवावा लागेल. दोनही बाजूला हे युद्ध चालू आहे. जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरू. पहिलाच बॉल फेस करेल बॅट्समन नरेंद्र. हाफ ट्रॅकर बॉल. ब्रेड अँड बटर बॉल. संधी होती बॅट्समन नरेंद्रला. चेंडू वेगाने निघून गेला. चेहऱ्यासमोरून पुल करण्याचा प्रयत्न. प्रॉपर कनेक्शन नाही आहे. निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल हा
या मॅच मध्ये कायमस्वरूपी आशा पल्लवित करेल लेनार संघाच्या आणि येणाऱ्या धावा आशा पल्लवित करून जाईल चेरपोली टीमच्या. विजय मात्र एका संघाचा, जो जिता वही सिकंदर. गोलंदाज तयार. यावेळेस शॉट ऑफ, क्या बात आहे. निश्चितच शॉट ऑफ गुड लेंथवर चेंडू पडला होता. बॅटचा फ्लो आपण बघितला, प्रॉपर टायमिंग सुद्धा कनेक्ट केलं होता, मिडल अप करू शकले होते. परंतु मी तर क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेल, आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्या. क्या बात आहे. याला म्हणतात एपट. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहणं हे योद्ध्यांचं काम आहे. शेवटचे 4 चेंडू, अजूनही जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. स्ट्रायकिंगवर बॅट्समन बाळा, मॅन फ्रॉम चेरपोली, हिंदुस्थानी चेरपोली. फुल टॉस बॉल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. वॉट एफर्ट. झेल सुटली परंतु प्रयत्न केले. यापूर्वीच्या क्षेत्ररक्षकाने वाचवलेल्या 5 धावा आणि या क्षेत्ररक्षकाने वाचवलेल्या 2 धावा, निश्चितच 7 धावा मात्र वाचवल्या. झेल सुटतायत, याला म्हणतात मॅग्निफिशियंट. क्या बात आहे. 3 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही किती 12 धावांची गरज. मी तर म्हणेन प्रत्येक चेंडू हा करोड रुपयाचा बनत चाललाय, बहुमूल्य, आणि हा चेंडू मात्र अमूल्य बनत चाललाय. तुम्हाला अनमोल कामगिरी करावी लागेल. बॅट्समन बाळा तयार. 3 चेंडू 12 धावा. हा होल्ड इज मॅच. व्हॉट अ मॅच. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस यस यस. मॅक्सिमम 6 धावा. षटकार. सामना अजूनही संपला नाही. म्हटलं जातं मित्रांनो, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडला जात नाही तोपर्यंत ही मॅच संपणार नाही. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. व्हॉट अ मॅच. क्रिकेट विश्वास ठेवणं अतिशय अवघड झालंय. एक वेळ आम्ही आमच्या श्वासावर विश्वास ठेवू, क्रिकेटवर विश्वास ठेवणार नाही. विश्वास पूर्णतेने आम्ही क्रिकेट खेळू. क्रिकेट दिल से नहीं दिमाग से खेला जाता है. या ठिकाणी झटका लागतोय. 2 चेंडू 6 धावा. हो हो हो. लेग ब्रेक बॉल पाहायला मिळाला. बाळा यावेळेस स्वतःची पॉपिंग क्रीज सोडणार नाही, कारण हम में है दम, हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्न वाळूचे कण रगडावे लागतील. प्रयत्नांती तुम्हाला परमेश्वर शोधावा लागेल. वाळवंटामध्ये तुम्हाला मोठे पाण्याचे झरे शोधावे लागतील. प्रयत्न करा, प्रयत्न करा आणि प्रयत्न करा. 1 चेंडू 6 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. बाळा अजूनही क्रीजवर तयार. बाळा अजूनही ट्रॅकवर तयार. पॉपिंग क्रीजमध्ये. आत्ता मात्र बाळा थोडीशी विश्रांती घेतोय. पाण्याची व्यवस्था केली गेली. जल हे तो कल हे. आणि आत्ता मात्र बाळा पुन्हा एकदा तयार होईल. 1 चेंडू 6 धावांची गरज. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. यापूर्वीच्या चेंडूवर आलेला एक स्ट्रोक बघितला आणि गोलंदाजाने एक जागा निवडली. मी तर म्हणेन गुडलँड स्पॉटच्या थोडा पुढे चेंडू पडला गेला. खोलवर टप्प्याचा होता. बाळाच्या नजरेमध्ये चेंडू भरला गेला नाही. नक्कीच लेग ब्रेक बॉल टर्न झाला. उर्वरित काम विकेट किपर संघाचे संघनायक विनोद भोईरने केले. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. एक चेंडू 6 धावा. बॅट्समन तयार. हो हो हो. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं याला म्हणतात. ही चुकी नाही तर हा गुन्हा आहे. वाघ शांतपणे झोपला असेल तर हरणानं जाऊन त्याच्या नाकामध्ये काड्या घालू नये. 1 चेंडू 6 धावांची गरज असताना वाईट बॉल फेकलाय. क्रुशियल मुवमेंटला आलेल्या या 2 धावा. 1 चेंडू 4 धावा. 3 धावा धावून काढणं थोडंसं कठीण असेल. चौकार नाही षटकार जाऊ शकतो. कधी कधी 1 चेंडू 1 धावेची गरज असताना सामना गमावला जातो. 1 चेंडू 6 धावा निघू शकतात. 1 चेंडू 4 धावा. गोलंदाजाला कस लावावा लागेल. क्षेत्ररक्षकांना पुन्हा एकदा 33 कोटी देव आठवावे लागतील. आपल्या क्रिकेटची हिस्ट्री आठवावी लागेल. 1 चेंडू 4 धावा. काय होईल या मॅच मध्ये. जो जिता वही सिकंदर. फटका चांगला आहे. व्हॉट अ मॅच. सामना जिंकला चेरपोली संघानं. बाळानं दाखवून दिलं. हो हो हो. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. चांगली बॅटिंग केली. मन मुराद आनंद लुटला सर्व प्रेक्षकांनी. मी तर म्हणतोय सिकंदर हालात के आगे नहीं झुकता. तारा टूट भी जाए जमीन कर आकर नहीं गिरता. गिरते हर दरिया समंदर में, लेकिन कहीं समंदर किसी दरिया में नहीं गिरता.
नदी पुन्हा एकदा समर्पित झाली समुद्राला आणि बघता बघता या विजयाच्या लाटा आसमानाला भिडल्या. जबरदस्त बॅटिंग केली बाळाने. क्या बात आहे. मान गए गुरु. निश्चितच 7 चेंडू आणि तब्बल 17 चेंडू 34 धावांवर बॅटिंग केली बाळाने. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण या ठिकाणी यायची आहे आणि आपलं